आज आपण बघणार आहे इम्पॉर्टंट ट्रायड्स इन नर्सिंग. तर आज आपण बघूया त्याच्यामधला सगळ्यात पहिले बघूया कुशिंग ट्रायड. ह्यो कुशिंग ट्रायड मध्ये दोन प्रकार पडतात, ते म्हणजेच एक इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर आणि एक हेड इंजुरी मध्ये दिसतो. तर बघा स्टार्टिंगला आपण बघूया इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर. तिच्यामधला सगळ्यात पहिली जी साईन आहे म्हणजे तीन साईन दिसतात त्याच्यामुळे तिला ट्रायड म्हणतात. तिच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे ब्रॅडिकार्डिया, दुसरी आहे ब्रॅडिपनिया, तिसरी आहे हायपोटेन्शन. याला म्हणतात कुशिंग ट्रायड इन इन्क्रीज आयसीपी म्हणजे इंट्राक्रॅनियल प्रेशर इन्क्रीज झाल्यावर. त्याच्यानंतर बघा दुसरा जो कुशिंग ट्रायड आहे तो हेड इंजुरी मध्ये दिसतो. त्याच्यामध्ये कोणतं येतं ते बघा ब्रॅडिकार्डिया, इनरेग्युलर रिस्पायरेशन आणि हायपरटेन्शन दिसतंय. त्याच्यानंतर बघा डायबिटीस ट्रायड. डायबिटीस ट्रायड मध्ये तीन पी दिसतात. काय दिसतात? तीन पी दिसतात. त्या म्हणजेच कोणत्या पॉलीयुरिया, त्याच्यानंतर पॉलीफेजिया आणि पॉलीडिप्सिया. या दोन दिसतात, या तीन दिसतात डायबिटीस ट्रायड मध्ये. त्याच्यानंतर आहे बेक ट्रायड. हा दिसून येतो कार्डियाक टेम्पोनेट मध्ये. कशामध्ये? कार्डियाक टेम्पोनेट मध्ये हा ट्रायड दिसून येतो. याच्यामध्ये काय काय होतं बघा, याच्यामध्ये होतंय मप्लेड हार्ट साऊंड. मप्लेड हार्ट साऊंड दिसून येतो. त्याच्यानंतर येत आहे डिस्टेंडेड नेक व्हेन, ही पण एक साईन दिसून येते, आणि हायपोटेन्शन दिसून येतं. असं जर का दिसून येत असेल तर ते राहतं बेक ट्रायड.